सामाजिक व्यवस्थेपासून दूरपर्यंत संदर्भ नसल्यामुळं ते आरक्षण मिळालं पाहिजे. आणि ओबीसींचं जे की ओबीसीमधला काही घटक असा आहे की जो आजही मागासलेला आहे, त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे अशी तरतूद करून त्यांनी ती संविधानामध्ये नमूद केलं होतं. त्यानंतर 7 ऑगस्ट 1990 रोजी व्ही.पी. सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यांनी ओबीसींना 27% आरक्षण हे शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले म्हणून दिले. आज ओबीसींना नॉन क्रिमिलियरची अट आहे, काही लाखापर्यंत नॉन क्रिमिलियरची अट आहे. आपण संविधान बचाव यात्रेच्या माध्यमातून ओबीसींना जागृत करण्याचं कारण म्हणजे हे आरक्षण स्थिर आरक्षण नाही आहे. या आरक्षणासाठी तुम्हाला एकजूट व्हावं लागेल. याचा पुढाकार राजकीय दृष्टिकोनातून आता सत्ताधाऱ्यामध्ये जे काही लोक बसलेले आहेत ते लोक काय करतात की आपल्या पक्षाची भूमिका म्हणून आपल्या समाजाचा वापर करतात. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका सोबत घेतलेली आहे ती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढे उमेदवार बाळासाहेबांनी छोट्या छोट्या घटकातल्या लोकांना दिलेलं आहे, ज्यांनी कधी सत्ता भोगलेली नाही आहे किंवा सत्तेचं ज्यांचं गणित कधी बसत नाही अशा लोकांना उमेदवारी देऊन त्या समाजाला मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आपल्यासारखे काही लोक सदन होतात आणि सदन झाल्यानंतर ते लोक काय करतात की नाही आपल्याला मिळालं, आपल्याला काही गरज नाही आणि ते पक्ष जो आहे त्याला तो समाज मानला जातो. बहुतांश ओबीसी हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये. परंतु ही एक मोठी शोकांतिका आहे, कारण आपल्यातलाही मूळ घटक आहे की जो आजही वंचित आहे, त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही फक्त पक्षाच्या लेवलमुळे. या बैठकीला येण्यापूर्वी मी जाधव साहेबांना म्हटलं की ही बैठक तुम्ही ओबीसीची जर लावत असाल तर तुम्ही बौद्ध समाजाच्या लोकांना बोलवू नका, कारण आम्ही वंचितचे पदाधिकारी आहोत. जर वंचितच्या टायटल खाली बोलवत असाल तर आम्ही आव्हान करू, कारण पक्षाचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस पक्षाचे जे अधिकृत पदाधिकारी असतात त्या अधिकृत पदाधिकाऱ्यांची भूमिका राबवायला पाहिजे. आता आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या समूहातले वेगवेगळ्या पक्षातले ज्यावेळेस चर्चा करतोय त्यामध्ये आपली एक भूमिका असली पाहिजे की आपल्याला आपला पक्ष, आपली संघटना बाजूला ठेवून आज ज्या नेत्याने भूमिका उचललेली आहे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. आणि यदा कदाचित आपण ती स्थिती या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये निर्माण करू शकलो तर ओबीसीला स्वतःला एक ताकद निर्माण होईल की आम्ही या ठिकाणी बाळासाहेबांच्या नेतृत्वात सुरक्षित आहोत. मी एक छोट्यासा समूहातून तो गोसावी समाजातून ज्याची लोकसंख्या तुमच्या तालुक्यामध्ये 2000 सुद्धा नाही लोकसंख्या. ज्यावेळेस माझ्या समाजावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून ज्यावेळेस त्या गावातल्या किंवा जवळपासच्या बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की अशा ठिकाणी अन्याय अत्याचार झाला आहे, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांना पाठबळ मिळतं. जर मला माझ्या समाजाला इथं बौद्ध समाजाकडून प्रोटेक्शन मिळतं आहे तर मी काय केलं पाहिजे, माझा समूह बाळासाहेब आंबेडकरांसोबत आणला पाहिजे. ही या छोट्या छोट्या घटकांची जबाबदारी आहे, त्याची त्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. या यात्रेमध्ये माहीत नाही मला किती लोक येतील किती नाही, परंतु आपल्यातला जो काही समूह जो आजही वंचित आहे, खेड्यापाड्यामध्ये मराठा समाजाचं वर्चस्व आहे. वर्चस्व कुणाचं आहे? जे गरीब मराठा आहे त्यांचं नाही आहे, जे धंदाडगे मराठा आहे त्यांचं आहे. आपली भूमिका आजही गरीब मराठ्यांना नाही मिळाला पाहिजे ही बाळासाहेबांची भूमिका आहे, कारण तोही एक दुर्लक्षित झालेला समूह आहे. परंतु धनदाडग्या लोकांकडून एक जातीचं लेबल जे लागलेलं आहे. आता आपण बघितलं भावी असेल, सुतार असेल, कुंभार असेल, एका गावामध्ये छोटे छोटे घरं असतात, परंतु हा सगळं संघटित आहे. जोपर्यंत ओबीसी या टायटल खाली हा एक संघ होणार नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व निर्माण होणार नाही. आपली भूमिका ही असायला पाहिजे की ओबीसीतल्या छोट्या छोट्या घटकाला एकत्रित करून तुमची भूमिका घेतली पाहिजे. या संवाद यात्रेच्या माध्यमातून आपण ते एक आपल्याला म्हणजे संधी उपलब्ध झाली आहे की बाळासाहेबांनी अशी संधी उपलब्ध करून दिली की या घटकाला बौद्ध समाज हा प्रोटेक्ट करतोय, कारण प्रत्येक गावामध्ये बौद्ध समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ज्या ठिकाणी असं वाटतंय की आपली 2च घरं आहे, आपल्याला काय प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी बौद्ध समाज हा मोठ्या प्रमाणात ताकद द्यायला तयार आहे. पण या झोपलेल्या ओबीसीला जागा करण्याची जबाबदारी आपली. माझी पुन्हा विनंती राहील की ओबीसीचा जो समूह आहे, जे असू द्या कुठल्या पक्षात नाही, परंतु आज आंबेडकरांनी जी भूमिका घेतली, बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली, ती भूमिका या महाराष्ट्रातला कुठलाही नेता घेऊ शकत नाही. आपल्याला माहिती असेल की एकदा मुस्लिम आणि मराठ्याचा मुस्लिम हिंदू हा वाद सुरू होता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. ज्यावेळेस बाळासाहेबांनी स्पष्ट औरंगजेबाबद्दल भूमिका घेतली त्यावेळेस तो वाद संपून गेला. आज ओबीसी मराठा वाद सुरू. बाळासाहेब एक नेता की ज्यांनी डायरेक्ट सांगितलं
रद्द करा. आहे दुसरं कोणते त्यांची जिंमत नाही. बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की जी काही घुसखोरी 55 लाख कास्ट जे वाटण्यात आले ते रद्द करा. आहे कुठल्या नेत्याची हिंमत कोणीही बोलायला तयार नाही. तो ओबीसी असो किंवा तो मराठा नेता असो, तो बोलू शकत नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी आजपर्यंत फक्त एक भूमिका घेतली, इथली शांतता, समता, बंधुत्व कसं प्रस्थापित होईल आणि कसं कायम राहील यासाठीची भूमिका आहे. माझी विनंती फक्त ओबीसी नेत्यांना एवढीच राहील की आपण आणखी एक बैठक घ्यावी. 2-4 दिवसांना, आज गुरुपौर्णिमेचं कारण असू शकतो, परंतु 2-4 दिवसांना अशी बैठक घ्यावी जास्तीत जास्त ओबीसीतल्या छोट्या मोठ्या घटकापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. छप्पर बंद पण त्याच्यातला आहे, गोंधळी त्याच्यातला आहे. म्हणजे ही जी यादी आपली 47 भटकेवृत्त्यांची जाती ही यादी आणि त्याच्या व्यतिरिक्त जी ओबीसीची जी 450+ जाती आहेत त्याच्यातला जो घटक तालुक्याला अवेलेबल आहे त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भले तो नेता नसू द्या, तो नेता नसला तरी चालतो, पण त्या समाजाचा घटक असणं गरजेचं आहे. कारण थेंबे थेंबे तळे साचे, जोपर्यंत या घटकाला आपण आपल्यामध्ये आणत नाही, बसवत नाही, तो बोलू नाही शकणार. परंतु तो ऐकू शकतो, समजू शकतो. तो आल्यानंतर त्याला लक्षात येईल की नेमकं सुरू काय, आपला प्रवाह काय, आणि तो त्याच्या घरापर्यंत जाईल. त्याच्या घरातले 4 मेंबर होईल, तो सुशिक्षित करेल की आज मार्केटची परिस्थिती काय. त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्व समूहापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. संवाद यात्रेच्या माध्यमातून जे काही आपलं या ठिकाणी संघटन तयार होईल, भविष्यातलं सामाजिक आपली जी काही भूमिका राहील ती स्पष्ट होईलच. परंतु राजकीय सत्तेमध्ये आपण वाटेकरी झाले पाहिजे. कारण मला असं वाटत नाही की छोट्यातला छोटा घटक जर पकडला तर छप्परबंदचा आपण कधी आमदार झाला ऐकलेलं नाही, ठाकर समाजाचा कधी आमदार झाला ऐकलेलं नाही. पण बाळासाहेब आंबेडकरांनी आदिवासी भीमराव केरामला आमदार केलेलं आहे. या गोष्टी जर बघितल्या तर छोट्यातल्या छोट्या घटकाला नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मिळते. याचा आपण भान ठेवावं आणि पुढची दिशा करावी. एवढं बोलतो.